मुरुड शहरात किती वर्षापासून हे सप्ताह चालतो? पुंडलिका वरद्यारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गुरुमध्ये 35 वर्षापासून सप्ताह चालू आहे, हा वर्ष 35वा। 35 वर्षापासून कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात? सकाळी पहाटे 4 वाजता काकडा झाल्यानंतर 7 ते 11 वाचन, ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन झाल्यानंतर तुकाराम गाथा, विश्रांती, पुन्हा 3 वाजता महिलाचं भजन, संध्याकाळी 6 वाजता हरिपाठ झाल्यानंतर भोजन झाल्यानंतर 9 वाजता कीर्तन। म्हणजे 7 दिवस कार्यक्रम दररोज आहे। आणि 7व्या दिवशी नगर प्रदक्षिणा, माऊलीची मिरवणूक झाल्यानंतर कीर्तन झाल्यानंतर महाप्रसाद सांगतात। नागरिकांतून प्रतिसाद कसा मिळतो? खूप चांगला मिळतो। प्रत्येक घरोघरी पूजा करतात, रांगोळी करतात, चांगला प्रतिसाद मिळतो। आज आपल्या मुरुम शहरामध्ये गेले 34 वर्षापासूनची अखंडित असलेली ही परंपरा, अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची जी परंपरा आहे, तो वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक आदरणीय व्यंकटरावजी जाधवगुरुजी माजी नगराध्यक्ष आहेत, यांच्याच मार्गदर्शनाखाली ही अखंडित असलेली सेवा वारकऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे। यंदाचा 35वा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय भव्य दिव्य आणि नागरिकांच्या मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे आणि नागरिकांनी देखील यासाठी भरपूर कष्टही घेत असतात। आमच्या जे काही विनंतीला मान देऊन उपस्थित राहू शकतात, सहकार्य करतात, विविध माध्यमाच्या प्रसाराच्या माध्यमातून, आर्थिक सहाय्याच्या माध्यमातून सर्वांनी असं भरभरून असं मुरुम शहरातीलच नाही तर परिसरातील नागरिक आहेत त्यांनी देखील आम्हाला भरभरून सहकार्य केलंय। या ठिकाणचं पोलीस प्रशासन असेल, पत्रकार बांधव असतील किंवा विद्युत महामंडळाचे कर्मचारी असतील, त्यांचं देखील या ठिकाणी मोठं योगदान आहे। नगरपालिकेचं सर्वांनी सहकार्य केलं। त्यामुळे मुरुम शहराचा हा अखंड हरिनाम सप्ताह केवळ किसान चौकातला सप्ताह नव्हे तर अखंड मुरुम शहराच्या वतीनं हे या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आधी भक्तिमय वातावरणामध्ये नगर परिषदेची दिंडी आता थोड्याच वेळामध्ये किसान चौकाकडे प्रस्थान करत असून काल्याच्या कीर्तनाच्या नंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा आणि समस्त नागरिकांना विनंती करतो की महाप्रसादासाठी उपस्थित राहावा।
तुम्ही दोघं खेळा बाळा, तुम्ही दोघं खेळा. Oh,
नाव काय?